आपण ठाण्यात येऊयात, कारण तिथेही पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांची दाणादाण उडवली आहे। शहरातील डॉक्टर आंबेडकर रोड, श्रीरंग आणि वृंदावन परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक तिथे संथ झाली आहे। याचा सर्वात मोठा फटका सकाळी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना बसतोय। गुडघाभर पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय, त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतो। पहिले बरोबर आहे ना सर। आज पहाटेपासूनच पडणारा पावसाचा फटका ठाण्याचा जो काही सखल भाग आहे या ठिकाणी बसलेला दिसतो। आपण बघू शकतो की ठाण्यातील कॅसल मिल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं पाणी साचलेलं आहे। जे शाळकरी मुलं आहेत ते शाळकरी मुलं या ठिकाणाहून वाट काढतात, जे रिक्षा चालक आहेत ते देखील या ठिकाणावरून वाट काढतात। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी दावा करण्यात येतो की नाले सफाई व्यवस्थित झालेली आहे, परंतु यंदा देखील हा दावा फोल ठरलेला आहे। खास करून आज पहाटेपासून जो काही पाऊस पडतो त्यामुळे याचा फटका शाळकरी मुलांना बसलेला आहे। जे काही चाकरमानी ठाण्यावरनं मुंबईत देखील जातात त्यांना देखील बसलेलं आहे। ही जी काही जो काही पाऊस किंवा मग जे पाणी पडलेलं आहे त्या पावसामुळे नक्कीच 1.5 फुटाहून अधिक जे काही पाणी आहे हे ठाण्यातील कॅसल मिल या ठिकाणी जमा झालेलं आहे। शाळकरी मुलांना देखील याचा फटका बसला आहे। दुसरीकडं पावसाचा जोर जरी आता कमी झाला असला तरी देखील दिवसभर आज पावसाचा जोर हा वाढणार आहे, त्यामुळे नक्कीच हा जो काही याचा फटका जे काही ठाणेकर नागरिक आहेत त्यांना बसणार आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे।